नारायण राणे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात कोकणात काहीच केलं नाही, फक्त ते वडे सागोती खायला येतात, अशा पद्धतीचा आरोप राणेंनी केला आहे। यावर उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत वैभव नाईक आहेत। काय सांगाल? राणे म्हणतात की फक्त वडे सागोती खायलाच उद्धव ठाकरे कोकणात येतात। खरं तर उद्धवजींनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरभरून दिलेला आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज असून देत, तोक्ती वादळाच्या वेळी मदत असून देत, तेव्हा हेच राणे केंद्रीय मंत्री होते, एक फुटका रुपयासुद्धा राणे आणू शकलेली वस्तुस्थिती आहे। आणि राणेंची प्रवृत्ती तशी आहे की प्रत्येकाला धमकी द्यायची। अशा धमकीला शिवसेना भीक घालणार नाही। उद्धवजींचा ज्यावेळी दौरा असेल त्यावेळी आम्ही तो जोरात जल्लोषात आम्ही उद्धवजींचा दौरा करू। आणि राहिला कोंबडी वडे खाण्याचा प्रश्न, तर खरं तर उद्धवजींनी बाळासाहेबांनी या कोकणासाठी भरभरून दिलेला आहे। सगळेच लोक राणेंसारखे कृतज्ञ असू शकत नाहीत। अनेक लोकांना उद्धवजींनी पदं दिलेली आहेत, अनेकांना आमदार बनवलं आहे, महापौर बनवलं आहे, खासदार बनवलं आहे। आणि या सगळ्या लोकांचं प्रेम उद्धवजींबरोबर आहे। आणि त्यामुळे कुठल्या हॉटेलमध्ये जाण्यासारखं किंवा तुम्ही हॉटेल बांधलात म्हणून मोठेपण मानण्याचं तुमचं काय कुठलंही कारण नाही। आम्ही उद्धवजींचं स्वागत आम्ही जल्लोषात करू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पुन्हा एकदा वाढून तुम्हाला दाखवू। ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा दौरा असेल त्यावेळी इथे बोर्ड लावले जातील हॉटेलमध्ये की कोंबडी वडे मिळणार नाहीत किंवा मासे मिळणार आहेत, कारण उद्धव ठाकरे कायम मासे खायला येतात, कोंबडी वडे खायला येतात असं म्हणतात राणे। खरं तर ही सिंधुदुर्ग म्हणजे कोणत्या बापाचं जहागिरी नाहीत, हॉटेलं म्हणजे कोणाची स्वतःची नाहीत। आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे रोजगार येत नाहीत ते अशा राणेंच्या या धमकीमुळेच येत नाहीत की प्रत्येक ठिकाणी जर मला नाही भेटलं तर ती धमकी देणार आहेत। आणि त्यामुळे अशा धमक्यांना भीक न घालता ज्यावेळी दौरा असेल तेव्हा कोकणातील हॉटेल व्यावसायिक असून देत, पर्यटन असेल, हे उद्धवजींचं स्वागत निश्चित करतील। अगदी शेवटचा प्रश्न, नितेश राणे यांनी म्हटलं आहे की राणेंना जेवणाच्या ताटावरून जे उठवण्यात आलेलं होता तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये अजून सेव्ह आहे आणि ज्यावेळी बदला घेऊ त्याचवेळी तो व्हिडिओ आहे तो मी डिलीट करेन। नाही, खरं तर असे बदले अनेक लोकांना घेता येतील किंवा असं धमक्या सत्ता असताना सुद्धा देऊ शकले असते। अनेक लोकांचे खून याआधीसुद्धा या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। परंतु आता या पालकमंत्र्यांना, नितेश राणेंना भाजपने ह्याच्यासाठीच मंत्री केले की काय, की प्रत्येकाला धमकी द्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मंत्री घेतलं की काय, हा प्रश्न आता जिल्हावासीयांना आहे। कारण जिल्ह्यामध्ये आज शासकीय निधी नाही म्हणून कामं सगळी बंद आहेत। जिल्ह्यातील जलजीवनशी कामं ठप्प आहेत। जिल्ह्यामध्ये त्यांचेच भाऊ सांगतात की मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर सुरू होतो आणि त्यामुळे अशा गोष्टीच्याकडे लक्ष देण्यासाठी, अशा गोष्टीचा लक्ष विचलित करण्यासाठी हे सुरू आहेत। आम्ही सुद्धा अशा धमक्यांना भीक केला नाही, त्याच पद्धतीने उत्तर देऊ। नक्की, अगदी थोडक्यात उत्तर ते। शेवटचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, गांजाची विक्री होते, काही राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आली, काय सांगाल? नाही, खरं तर हे पदाधिकारी कोण आहेत? सत्ताधारीच्या पदाधिकाऱ्यांना आता अटक करण्याचा अटक झालेली आहे। त्याचबरोबर एका नग्न करून एका माणसाला मारून टाकलं त्याच्याबद्दल शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला अटक झालेली आहे। आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात गांजा, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, मटका सुरू आहेत। आणि त्यामुळे ह्यांच्यामध्ये कोणते हप्तेखोरी आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे। आम्ही सुद्धा लवकरच ते उघड करू। नक्कीच। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।